हॅलो एव्हरीवन. तर मी चालली आहे संध्याकाळच्या कामावर. तुम्हाला मी दाखवते की आज जेवणात मी काय काय बनवलं आहे संध्याकाळी. आज जीविका माझी झोपलेली आहे आणि तिचा दादा आलेला आहे ट्युशनवरून. तर मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवलं. चला भेटूया. हॅलो एव्हरीवन. तर मी पहिल्या घरी काय बनवलं ते दाखवते. मस्त अशी मी खिचडी केली आहे, कारण की ना दीदी ना शूटवर प्रॅक्टिस करायला गेली आहे आणि फोन पण उचलत नाही आहे. आता मला माहिती नाही की ती जेवणार आहे की नाही जेवणार आहे की शूटवरच जेवणार आहे. तरी पण मी बनवून ठेवलं, जर आली तर जेवेल. आता दुसऱ्या घरी कोण पण नाही आज. इथे चावी माझ्याकडे आहे. तर आता जाते लॉक करून दुसऱ्या घरी जाते आणि मग भेटूया दुसऱ्या घरच्या जेवणासोबत. मी आलेली आहे दुसऱ्या घरी आणि दाखवते इकडे मी काय काय बनवलं. इथे मी बनवलं आहे भात, ही डाळ बनवली आहे, साधी बनवली आहे कारण की ना कढीपत्ता आहे दीदीच्या इथे, आज संपला आहे ना कोथिंबीर होती, मग सिंपल डाळ बनवली. आणि इथे भाजी बनवली आहे मस्त अशी, दाखवते. हॅलो, कोथिंबीरच नाही आहे घालायला. अशी भाजी मस्त लागते ना चपातीसोबत डाळ भातासोबत. मस्त फ्राय करून बनवली आहे. आणि इथे केलेत मी दोन हे ना आलू पराठा केले आहेत. सकाळचं ना आलू पराठ्याचं ना जे आतमधलं म्हणजे मसाला होता ना तो उरलेला. आणि ते ना 10 चपात्या केलेत मी, फुलके केलेत. तर इकडचं झालेलं आहे. तिसऱ्या घराचं जेवण दाखवते. हे मी बनवले बन गार्लिक शेजवान राईस. मस्त असं बनवलंय मी. हे झालेलं आहे. तिन्ही कामं माझे झालेत. पनीर घेतलं आहे कारण की ना श्रेयसला आज पनीर मखनी खायची आहे. तर मी पनीर ना इथून घेते या डेअरीमधून. खूप फ्रेश पनीर भेटतं, एकदम ताजं आणि गरम पनीर असतं. कारण आहे ना पनीर आजकाल डेअरीमध्ये एवढं बेकार मिळतं ना, त्याच्यात कॉर्नफ्लॉर मिळवतात वाटतं वजन वाढण्यासाठी, आणि ते एकदम चांगलं लागत नाही, बनल्यावर रबडासारखं बनतं. म्हणून मी नेहमी इथूनच घेऊन जाते. 2 पैसे गेले तर चालतात, पण चांगलं बॉडीमध्ये जायला पाहिजे असं मला वाटतं. तर आता घरी जाते मी. ॲक्शन बघा. जीविका, मी घरी आलेली आहे. हाय बोल, बाय बाय बोल. तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर प्लीज द्या. मी काहीतरी नवीन असं ट्राय करते, पहिल्यांदा करते, कधी केलं नाही आहे. तर माझा ब्लॉग व्यवस्थित येतो आहे का नक्की सांगा. आणि मला असंच सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करा. बाय.